हेलो 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 हेलो
हॅलो हॅलो कोयल गाते सरदार गिरे हिलमिल करती पक्षी फुलती प्रभात हिरे कोयल गाते सरदार हिलमिल करती पक्षी फुलती प्रभात हिरे पागही उठा लवकर तो मेरे पागही व्रत करेगी उठा लवकर तो मेरे क्या
कोणाला माहिती आहे का गं? अगं तुला माहिती आहे का गं? रंगाचा आहे तो गिरदारी जेवणा तेरी थोडा गई येता जाता आमची तरी तो मस्करी. बरं म्हणजे तुला पण माहिती नाही. अगं तुला तरी माहिती आहे का गं? तुला बरं तुला तरी माहिती आहे का गं? अगं कोणालाच माहिती नाही. अगं तुला तरी माहिती आहे का गं? अगं मला माहिती म्हणजे तुम्हाला माहिती नाही बाई. सकाळी आलात ना तेव्हा तू वाटा माहिती म्हणून पुढे आलात ना आणि आता मला विचारताय. अगं आम्हाला अर्ध्याच रस्त्याची माहिती होती म्हणून तुला विचारलं. मी काय म्हणते पुढे रस्त्याची माहिती करून घे आणि मगच मथुरीच्या बाजारात अगं होय बाय होय. एवढी टणटणाला काय झालंय का तुला? तंत्रज्ञानाला झालंय म्हणजे काय? गरमीचे दिवस गरमी किती होते? आता काय तुला एकटीलाच गरमी होते? अगं पण मी काय म्हणते तुला नाही माहिती तिला नाही माहिती हिला नाही माहिती मग आता करायचं तरी काय ग? अगं माझ्या लक्षात आलं. अगं ती वरच्या आळीची म्हातारी आहे ना तिला हाक मारून घे बाबू. आग लागली तिच्या तोंडाला मी ती खेळली. आता हिच्याच तोंडाला आग लागली तर तिच्या तोंडाला आग नाही लागणार. आता बोलते ते आल्यावर कशी कोंबडीसाठी पिसा काढील ती. कोंबडीसारखे पिसे झाडायला लागले तिला कापून काढू बघ. अशी तशी साधी सुधी मावशी नाही अख्ख्या गावाला पुरून उरली एवढी मावशी. अगं हात तरी मारून घे. असं म्हणते बघ हात मारून दिला. राधे आधी तू एकदा आवाज देऊन बघ तुझ्या आवाजाने येते का ते बघ नाहीतर मग मी आवाज. बरं ठीक आहे. मावशी अगं ए मावशी. अगं ए तुझ्या आवाजाने ती आवाज देणारच नाही. आता मी बघ कशी आवाज बरं देते. तू दे आवाज. मावशी अगं ए म्हशी. काय म्हणाली म्हशी? अशी बोलल्यावर येईल ती नक्की. आता बघ कशी येईल उड्या मारीत ती. बघ मावशी अगं ए म्हशी. भवानी कोणाला म्हशी म्हणतेस? मला भवानी म्हणाली लागली. अगं तिला तू म्हस म्हणाली तर तुला ती भवानी म्हणणार नाही तर काय? आता मावशी म्हणून एवढा चांगल्या आवाज दिला तर बाईला आवाज येतं की नाही? म्हशी म्हटल्यावर लगेच ओरडली. त्याला तिच्या कानाचा प्रॉब्लेम असेल. कानाचा प्रॉब्लेम बिब्लेम काय नाही तशीच आहे ती साधारण कदा बरं भांडण. बघ परत एकदा आवाज देऊन. अगं येते थांब. थांबा बेलन पुढून लावलं आता मागून लावतोय. अगं बाया आता हे काय नवीन तिचं? आता आल्यावरच विचारूया. बरं ठीक आहे. अगं बाई तू कशी असशील तशी आहे. आले आले हे लवकर. राधे तुझी वाणी माझ्या पडत काने. राधे तुझी वाणी माझ्या पडत काने. माझी झाली गडबड अग राधाबाई करीते मी घाई. अग राधाबाई करीते घाई येते मी बरोबर. अग राधाबाई करीते घाई येते मी बरोबर. राधे तुझी वाणी पडत कानी झाली गडबड. राधे तुझी वाणी पडत कानी झाली गडबड. अग राधाबाई करीते मी घाई. अग राधाबाई करीते घाई येते मी बरोबर. अग राधाबाई करीते घाई येते मी बरोबर. राधे
राधाबाई करते गाई येते मी बरोबर राधाबाई करते गाई येते मी बरोबर अरे तुझी वाणी पडत काही झाले गडबड अरे तुझी वाणी पडत काही झाले गडबड राधाबाई करते मी गाई राधाबाई करते गाई येते मी बरोबर राधाबाई करते गाई येते मी बरोबर राधाबाई करते गाई येते मी बघा मावशी एवढं जमायला झालं तरी काय ग आणि बारा अगं हे बाई तिने तुला आवाज दिला तेव्हा तू काय म्हणाली ग? अगं काय म्हणाली? अगं मेला आता पुढून लावला आता मागून लावतोय म्हणजे काय ग? अगं ते का नाही, मी किस करत होते. आता ह्या वयात आणि किस त्याला काय वय लागतं होय, ते कधी पण करू शकते. आता विहिरीचं कसं आहे माहितीये का, सुंब जळला तरी पीड काय जाईना, बरोबर. म्हातारपण आलं तरी चावटपणा जाईना. अगं, आमचे हे लई मुडी गो एवढा मोठा लांब लाल लाल काढला ना ग बाहेर. आणि कसली मग मी किस करत. अगं किस करता करता माझं हसकन आलं ना ग. अगं हे बाई अगं रक्त रक्त. अगं हे कधी सांगणार? अगं माझं कापलं ना. काय गं? अगं बोट मग असं बोल ना, लोकांचा गैरसमज होतो. रक्त बसली मला लावत. आता काय लावला नाही? अगं चुना चुना बोट कापल्यावर चुना नको लावायला काय. होय होय. आता त्यांनी चुना लावला आता तू आम्हाला चुना लाव. पुढे काय लई माझ्यात आली ग. अगं नक्की झालं तरी काय? अगं ते काय म्हणतात माहितीये, काय अगं ते म्हणतात आता माझा हलवा माझा हलवा. ए बाई तू बघ आता इथं काय चाललंय. ए मावशी, पण मी काय म्हणते, ह्या म्हातारपणात तुझ्या नवऱ्याला कुठली काही घाणेरडी सवय? अगं हलवा म्हणजे काय माहितीये, जेव्हा तू हात मारलीस ना तेव्हा मी गाजराचा किस करत होते. कसला की? गाजराचा. हो बाई हा तेव्हा ते म्हणाले आता माझा हलवा म्हणून हलवा. सवय आहे ती बस. मग तुला काय भस्तं वाटतं. तसं नाही का? टायगर वन ए टायगर रिटर्न. तो बाई तुझा चाहता आलाय. ये बाबा लवकर. तू तुझ्या बाजूने येतोय, तो तुला बघून येतोय मला वाटतं. सांगताय वाट दे म्हणून. नाही नाही नाही, तुझ्या बाजूने येतोय तो. अगं काय झालं हा. ही साडी गं कुठून आणली? शाळा नाही गं? अगं त्या कालच्या बाजारातून चोरून आणलं ना तिनं. अगं फटकी आली मेली. अगं ए, तिला लागणार नाही माझ्या म्हशीला पोटी. तुला काय झालं माहितीये, मी बाजाराला यायला निघाली. हा. वाटेत मला आयता भेटला. कोण? आयता तुला आयता नाही माहिती. नाही गं. अगं तुला तरी माहितीये आयता कोण आहे तो. मला कसं माहिती असणार तुझा आयता? अगं तो सत्यवान पाटील माहितीये. आता हा कोण सत्यवान पाटील? अगं सत्यवान पाटील आहे ना, त्याच्या पहिल्या बायकोचं नाव काय, ती शिंद्याची काशी. काय हो सत्यवान पाटील? अगं त्यांची ती- पहिली बायको इथं असेल तर त्यांना वाहन मारेल. अगं त्याच्या पहिल्या बायकोचं नाव काय, ती शिंद्याची काशी. त्याचं लग्न तरी झालंय का? पवार आहे. अगं कुवाऱ्यातून 10 पोरी फिरवताय, तुला काय माहिती आहे. आणखी काय तुला अगं साधी ए बाई, असते. त्यांना तोंड दाखवायला जागा ठेव. अहो ही पण साधी नाही, 56 पोरं फिरवून झाले. तिचं कसं आहे माहितीये काय? चेहरा आहे साधा बळा आणि अख्ख्या गावात लपडी सोळा. हा, मग अगं अशीच आहे. आणि तू तरी काय, मी नाही त्यातली आणि घडीला वाचली. येऊ नका. माझ्यासारखी सरळ बाई मला कुठे भेटणारच नाही. अगं बाई, तुला काय सरळ रूप म्हणजे माझा आहे सरळ रूप. आणि मागून बघा मुडी. मावशी, काय सांगतो? मागून बघा, पुढून बघा. अगं म्हणजे मावशी, तुला सांगते आणि तुम्हाला पण सांगते, दिसत असले जरी बारीक ना तरी आहे अजून काट. माझ्या नादाला लागलत ना तर लावील चांगलीच वाटा. आयता सत्यवान पाटील आहेत ना, त्याच्या पहिल्या बायकोचं नाव काय, ती शिंद्यांची काशी. ती 5व्या बालपणात मेली म्हणून त्यांनी दुसरं लग्न केलं. आता ही दुसरी बायको कोण, अगं ती मोऱ्यांची थांबा. अगं ती ना विधवा होती.
तिला पहिल्या नवऱ्यापासून एक पोर होतं. हा, मग त्याचं काय? मग लग्न झाल्यावर ती ते पोर बरोबर घेऊन नाही आली. मग त्या सत्यवान पाटीलला ते पोर आयतं नाही मिळालं होय. म्हणून त्याचं नाव आयता. असं काय? बरं आहे ना, त्यांना न मेहनत करतात तेवढी संपत्ती भेटली. तू पण आता दुसरा नवरा कर. तिला पण दोन पोरं पैकी आयती. नको गो बाई मला. अगं तो आयता आहे ना, तो माझ्या वर असतो. काय म्हणाली? अगं आयता माझ्या वर असतो. नक्की कुठल्या बाजूने असतो? अगं, म्हणजे असं माझं घर आणि वरच्या साईडला आयतायचं घर. असं होय. असू दे, असू दे. मावशी, मी काय अगं. म्हणते, घरातली सगळी कामं बिमं आटपून आलीस ना गं? आता आटपली आहे पुढे पुढे तिथून निघाली. तिथे तो नितीन पर्वते भेटला. तू काय करत होता? अगं पट्टी आली गुलामावर. काय केलं माझी वाटच सोडे ना. का गं? अगं तू म्हणत होता, मावशी माझं घे माझं घे. अगं तेच मी म्हटलं पट्टी आली गुलामावर. तुझ्या जिभेला काय हाड बीड आहे का नाही? तुझ्या जिल्ह्याला हाड असेल तर आमच्या जिल्ह्याला हाड होईल अगं ना? तो असा म्हणाला माझं घे म्हणून. काय म्हणावं नक्की? अगं म्हणजे नाव. बरं घे मग. मग मी म्हटलं मी काय म्हातारी बाई, मला काय एवढं नवीन नवीन नाव काय येणार नाही. मी आपलं जुन्यातलं एक नाव घेते. म्हणजे तुला घे बघू आता बघू. मग ऐक तर. कणकण खुदली मळमळ माती माझ्या मातीच्या उभारल्या भीती. आकाबाईंच्या पाठी सासूबाईंच्या पोटी जन्मले राव नाही म्हटलं नाव नाही घेतलं. 32 पानं 32 सुपाऱ्या 32 पानाला लावला चुना. तोंडात विळा बोलू कशी पायात पंजन चालू कशी घरात कंठी वाकू कशी. हर हराचे घर घराचे दूध गायचे फुल जायचे. आणि नाव घेते नितीन पर्वते यांचे. ए बाई, एवढं मोठं नाव घेतलं तर नितीन पर्वते झोपला असेल. आता तुझं ना तेवढा हात बघा. नाहीतर काय, नितीन पर्वते तुमच्यासाठी खास. मी नितीन पर्वत्यांना काहीतरी सांगते आहे. नितीन पर्वते ऐका. परातीत परात तांब्या पितेची परात. परातीत परात तांब्या पितेची परात. आणि हिला घेऊन जाल घरात तर तुमची आईच काढेल वरात. आणि मला घरात काय घेऊन जायचा प्रश्नच नाही. ही अजून आहे कुवारी. हिलाच घेऊन जा घरात आणि हिचीच काय वरात काढा. नितीन पर्वती लागला तुझ्या पाठी, मग माझा काय संबंध झाला इथे? ए बाई, आपल्याला बाजारात जायचा उशीर होतोय. तुझा कोण अजून राहिलाय का इथे? नाही चला तर आपण बाजाराला जाऊया. अगं हो हो थांबा 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 थांबा. बाजाराला जायचं हो का? की पण गं? घेतलं काय नेतलं काय तर सांगितलंच नाही. मावशी, आता हे पण सांगायलाच हवं का गं तुला? अगं सांगितलं पाहिजे, नाहीतर मालाची विक्री होणार कशी? हा, ते पण बरोबर आहे गं. मावशी, मावशी मी सांगते हा. विक्रीला घेतलंय तू. विक्रीला घेतलंय तू. काय तुला जर काय की नाही माझं एक मिळू? ताराने बघा विक्रीला घेतलंय तू. आणि बघा इथं कसं आहे मागून पुढून कसं आहे. तुझं ते मागून पुढून वरच अजून अटकलेत वाटतं. अगं तू काय घेतलं? अगं मी घेतलंय दही. काय घेतलं? दही. काय नाही सुचणार पुढेच. हो बाजूला. तुम्ही आपापल्या परीने माल घेतलाय का? तू काय घेतलं गं? काय घेतलं बाजारात जायला? रेशमी साडी पदरीचा वेगळा. रेशमी साडी पदरीचा वेगळा. माझ्या वाटत घेतले तू. कसा पाहिजे तू? अगं तुझं छान आहे. पण साडी कुठं घातली साऱ्या घालून आली. चलो बाजूला. अरे आपापल्या परीने माल घेतलाय ना. चला जाऊया बाजाराला. हॅलो हे पहा 100 काढायचं. दत्ताराम सकाराम दसं दत्ताराम सकाराम दसं यांच्याकडून खास करून मावशी नाव घेण्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं. दत्ताराम सकाराम दसं कोटे देवळाची वाडी. मावशी दत्ताराम दसं. काचेच्या बशीत बदामी हलवा. अहो दत्तारामराव ऐकताय ना? कुठे आहे? काचेच्या बशीत बदामी हलवा. अहो दत्तारामराव आधी पहिल्या बायकोला घालवा नंतर मला बोलवा.
हो दत्तारामराव, काय पण तुम्हाला ही घाई आणि या बाईचं वय आहे का आता? तुमच्यासाठी खास काठीत काठी वेताची काठी, काठीत काठी वेताची काठी, मावशीची भरली साठी, तरी पण हे दत्तारामराव लागलेत मावशीच्याच पाठी. बघा बघा किती दळते माझ्यावरती, कारण हिच्याकडून बघत पण नाही ना, म्हणून ती माझ्यावर दळते सारखी सारखी. तिच्यावर टाळलं काही सोनच लागलंय. बघ मावशी, पण मी काय का म्हणते, आरती कधी केली ना? अगं तो पण चोरून आणलं नाही. अगं, ते दत्तारामराव आहेत ना, त्यांनीच मला दिला. छान आहे ग. त्यांची आणि माझी ओळख करून दे ना ग. दत्तारामराव, असं काय का मावशी करते? मी तुझी लाडकी ना ग चंद्रा. आजच तुम्हाला मौका आहे, एकावर एक फ्री आहे. अगे हे मावशी, आपल्याला बाजारात जायला उशीर होतोय. निघूया आपण. त्याने मजाच केली, त्यांना माझ्या उद्या शाळेत जायला. काय झालं काय तुला? अगं ती मावशी बसली का ग? अरे काय झालं काय तुला? अगं पण ती काय म्हणते, तू बसलीस का खाली? अगं मी दमले म्हणून बसले. असं वय, मला वाटलं काका गेला. काकावर कसं पकले? अगं तसं नाही ग, आता पिकलेलं पान कधी गळून पडेल सांगता येत नाही. आता पुढची जबाबदारी तुझी पडली यायची, पण तरी बघायला नको म्हणून आपली तुझी काळजी मला म्हणतात पिकलेलं पान, अजून 56 नावं फिरवून. मावशी. होय होय, मी गेले 3 वर्ष तुझ्याबरोबर आहे. किती गावं फिरवते ते मला चांगलंच माहिती आहे. असू दे मावशी, पण मी काय म्हणते मावशी, आम्हा पोरींना विचारलंस ना ग, मथुरीच्या बागेत चालले तर काय काय घेतलं म्हणून, तर तू काय काय घेतलंस? अगं मी घेतलेलं काय सांगायलाच पाहिजे. आता आम्हाला विचारलं, तुझ्या माळ्याची विक्री नको व्हायला, तू पण सांग. बाय, बाजाराला विकण्यासाठी मी घेतली ताडी, बाजाराला विकण्यासाठी मी घेतली ताडी आणि घेतली पण नऊवारी साडी. मावशी, जरा माहिती इकडे ये. नीट बांधलेस ना? हो. अगं नाडी नाही तर सुटेल तुझी साडी. अगं, नाही तुझी काळजी पण तुझं. चालेल ना? चला आता लवकर. अगं साडी काय घेतली तर तुला माहिती आहे का? का ग? अगं मुद्दाम मी साडी घेतले. अगं तुम्ही साऱ्या चिकण्या पोरी, हो की ग? या सगळ्या पोरांच्या नजरा तुमच्यावर, आणि मेरी म्हातारी तर कोण बघणार, म्हणून मुद्दामच मी साडी घेतले. निदान हे बेवडे तरी माझ्याकडे बघते. अरे बाई, हल्लीच्या काही सगळे म्हाताऱ्यांवरच लाईन मारतात बघ. हे एवढं सोडून आणून घालून आले, तर आता तिथे 2 पर्वते झाले, दत्तारामराव झाले, आणि पहिले कोण झाले? एवढे सगळे मागे लागले. करण्या पोरींना कोण बघत नाही, आता म्हातारेच पटवतात. अगं सगळ्या पोरींचं आहेत ना, लग्न अगोदर 56 नवरे फिरवतात. होय होय होय. हे गेले पोरींचं काय काय नखरे आहे तो. हे मावशी, आपण बाजारात जातोय खरं, पण एवढा म्हणजे वाटते. आडवळणी रस्ता, एवढा चढताना आपल्याला जमता होणार. त्याच्यासाठी एक छानसं गाणं म्हणतो. अगं मेन माझ्या म्हातारीचं काय तूच म्हणे तुमचं काय. अगं नाही, तू म्हण ऐक तर. 10-15 रंगड घ्यायचे ना. जरा जागे दाखव रे, बघू दे का. अगं शालू धोका दे ग मैना, 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 शालू धोका दे ग शालू झोपली खाली. धोका दे ग मैना. मुघडू नाही पाणी म्हणून रुसू नको मैना, मुघडू नको आणि म्हणून रुसू नको मैना, मुघडू नको आणि म्हणून रुसू नको मैना, मुघडू पाय बी टेक. अगं शालू धोका दे गो मैना, चंपल काढायचे धोका दे गो मैना, शालू धोका दे गो मैना, शालू धोका दे गो मैना. मावशी, हे तुमच्या गाणं म्हणाली, आता मी गाणं म्हणते, तुम्हाला माफ कर. अगं मी तुला म्हणते, तू मला
तिला गरमी जास्त झाली मावशी तू आणखी वगैरे मागून आणि द्या. त्याच्यात परत ताडी माडाच्या हिरव्या पाती ताडी माडाच्या हिरव्या पाती ताडी माडाच्या हिरव्या पाती ताडी माडाच्या हिरव्या पाती आमची मावशी पत्रावल्या ताडी आमची मावशी पत्रावल्या ताडी पत्रावल्यासाठी पत्राला ताटूनच आले आणि मावशीला म्हणजे पत्राला ताटी. मावशी तुला बिर्याणी भेटली का गं? हॅलो हे पहा युवराज राणे शालो झोका दे गो मैना 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 बुगडी नाही आरती म्हणून रुसू नको 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 मैना अगं शालो झोका दे गो मैना 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 बुगडी तुला आणतो बोल 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 गो मैना शालो झोका दे 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 गो मैना अरे बाई तुमच्या दोघींची पण गाणी राहू दे. मी एक गाणं म्हणते आपण निघूया बाजाराला. युवराज राणे यांच्याकडून वॉइसमॉलसाठी रसिको वेळा अभावी कृपा करून वॉइसमॉल देऊ नका. शेवटचा वॉइसमॉल असेल. त्याला बोलतो मावशी 100 रुपये काढून आणते आणत नाही. अरे शालो झोका दे गो मैना 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 मुंबईतून आलो काग बोलेस ना 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 बुगडी नाही आणली रुसू नको मैना बुगडी नाही आणली म्हणून रुसू नको मैना बुगडी नाही आणली म्हणून रुसू नको मैना बुगडी नाही आणली म्हणून रुसू नको मैना बुगडी देतो बोल गो 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 मैना शालो झोका दे 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 गो मैना हे नाचो हे वसंताच्या आगमनाने धरणी फुलली ग अंगावर हिरवा शालू
वसंताच्या आगमनाने धरणी फुलली ग अंगावर हिरवा शालू नेसून सजली ग साज शृंगार करुणी जाऊ बाजारी साज शृंगार करुणी जाऊ बाजारी वसंताच्या आगमनाने धरणी फुलली ग अंगावर हिरवा शालू नेसून सजली ग साज शृंगार करुणी जाऊ बाजारी ग साज शृंगार करुणी जाऊ बाजारी ग
उशी निघून जाऊ नको. देवकीच्या पोटी आठवा श्री कृष्ण जन्माला येईल. तोच तुझे रक्षण करेल. बोला पुंडलिक वरदे. 16 सहस्त्र 360 गोपिका थाटमाट करून मोठ्या प्रेमाने मथुरेच्या बाजारी निघाल्या आहेत. गोकुळातील दही दूध लोणी मथुरेला न जाता ते गोकुळात राहिले पाहिजे. यासाठी गवळणी नाडवले पाहिजे. ही कामगिरी मी न करता मी माझे सवंगडी बेंद्या व सुदामाला सांगितले पाहिजे. अरे बेंद्या, ए सुदामा. हॅलो हॅलो देवा. शोधून गेलं की डेग उतरवायचे. सुचा ए बेंद्या, सुदामा, गवळणी थाटमाट करून मोठ्या प्रेमाने मथुरेच्या बाजारी निघाल्या आहेत. गोकुळातील दही दूध लोणी मथुरेला न जाता ते गोकुळात राहिले पाहिजे. यासाठी गवळणी नाडवले पाहिजे. ही कामगिरी मी न करता मी तुमच्यावर सोपवीत आहे. ते शिवभक्त तो पण अरे हे प्रिया, अरे हे सुदामा. बोलतोस तरी काय? अरे बोलतोस म्हणजे काय? देवपाने आपल्याला कामगिरी सांगितले. आपल्याला सांगितले आपल्या तिघांना. आणि लागी काय नाही. अरे तुला, मला आणि याला. याला मी तुला हा. तू पण आहे त्याच्यामध्ये. पण आहे मग कामगिरी काय सांगितलंय? अरे मला तू ऐकले नाही? मी पण ऐकले नाही. मग? मग? होय. देवकोपाने कामगिरी काय सांगितले? मला काय माहिती नाही, मी याच्याकडे लक्ष देत होतो रे. असं असं करतोय ना. हा. 360 गोपिका मथुरेच्या बाजारात आणले. होय. त्यांचा रस्ता आपल्याला पश्चिमेकडे करायचा आहे. होय, आपलं काय जातं त्याच्यात? आपलं काय जातं? तुझं काय जात नाही, तुझं काय नाही, बाजूला जातं कोणाचं? जातं कोणाचं? तुला कामगिरी जमेल काय? हा, मला नाही जमणार. मला पण नाही जमणार. अरे बाई, एक माझा मित्र आहे. कोण हा? नाही. अरे मित्र आहे, मित्र आहे जमला मला. आवाज आहे बघ. यो. अरे हे वाकड्या रे, वाकड्या. मागण्या करील? हा? करील काय? घरी म्हणजे काय? दोन पाय असणार, आपण नाही करू शकत. तो करेल? घरी म्हणजे? बरोबर. हा बघ. तुझा मित्र तुझ्या अर्घात असणार. ठीक. माझ्या गावातून येत नाही आहे. व्हिडिओ काय? हे तू ये रे. अरे हे मागण्या. नाही, नाही. हे तू ये रे. हा, बरोबर. अरे हा गौरव मोरे वाटतं. अरे हे काय? हा, दे बघूया. अरे चंगड्या बोले. याला तू करतोस. अये बोलवते मला तुझून. बोबड्या ये लवकर. हॅलो हॅलो मग हे, नाव काय त्याचं बघितलं? मला नाही. हे देवांचा दास आहे मी खास. देवांचा दास आहे मी खास. गुर राखितो वर्धनात. आलो आलो सुदाम्या मी धावत. आलो आलो सुदाम्या मी धावत. माझी जमीला चुकली राजा. आलो आलो सुदाम्या मी धावत. माझी जमीला चुकली राजा. आलो आलो सुदाम्या मी धावत. हे
फोटो व्हिडिओ नको टाकू. अरे तुझं दिसली काय अरे वाकड्या शिंगाची गाय अरे भटके आले तुझे वाकडे पिण्याची गाय इकडे कुठे अरे सकाळच माझा उठला अरे काय म्हणजे गुलामाचा पोरगा उठला अरे ह्याचा पोरगा उठला. असं बोल आणि बाई माझी म्हणायला लागली काय? त्याला कुठेतरी टाकायला हवा टाकायला हवा. अरे बरोबर आहे त्याचं. लोकांना पोरं होत नाही आणि तू बोलतो या बायकोने टाकायला सांगितलंय. अरे गुलामा तसं नव्हतं मग? अरे बायकोन शाळेत टाकायला मग सांगितलं असं तरी बोल. अरे कसा बसा कॉलेजला निघवला निघवला. आता कसा बसा निघवला बरोबर. बरेच दिवसांनी शाळेत जाणार आहे होय. आता म्हटलं कधी बायकोला म्हणजे काय सांगितलं बाईनी बाई हा. त्याला शर्ट घाल हं? अरे मला शर्ट घाल अरे शाळेत जाणार शर्ट घालायला त्याला. अरे खरंच. मला काय म्हणायला लागली बायको माहितीये अहो त्याला मी घातलंय अरे काय म्हणजे गुलामा शर्ट बरोबर. आता माझ्या शर्ट पोटाला गेलो ना डोकरं. अरे डोकरायला गुलामा लहान झालं हं? अरे डोकरायला गुलामाला लहान झालं हा. अरे तसं नव्हतं कुठं काय गं? पुढं काय झालं माहिती? गुलामाची हिंड का नाही गेलो हा. गुलामाची हिंड का नाही गेला. गेलो गुलामाची चड्डीत नाही घेतली अरे कसा तसा नेव शाळेत बसवला कसा बसा शाळेत बसवला हा. बाई नुनूंचा पहिला तास आईचा पहिला तास. बाई नुनूंचा पहिला तास हा. बाईने माझ्या पोरग्याला प्रश्न विचारला नाही काय रे? अरे गोट्या ते गोट्या मी तुला एक योगायोग प्रश्न सांगतो त्याचं उत्तर दे अरे बाईने पटकन लगेच सांगितला काय? पण द्या एवढा मोठा समुद्र हा. एवढा मोठा एवढा मोठा समुद्र. एका पत्रावले वाचतोय एवढा मोठा समुद्र त्या समुद्राच्या मधोमध एक लिंबाचं झाड लावलं लावलं. लिंबाचं झाड लावलं त्याच्या वरती तुला लिंब काढून आणायचं आणि तू कसं राहशील अरे पोरगा पण माझा कान चालला पोरगा पण कान चालला पोरगा काय म्हणाला माहितीये काय काय म्हणाला माहितीये काय बाईने मी उलट जाय आणि लगेच चालू नाही होय. बरोबर बोलला काय बरोबर बोलला तुला म्हणा तुझ्या बापसान काय मध्ये झाड लावलं नव्हतं ते पण बरोबर आहे. बाकी जो गुणगुणा फोडून नाही काय म्हणतो अरे तसाच लगेच मराठीचा प्रश्न विचारला मराठीचा प्रश्न विचारला काय पण द्या एकुलती कविता म्हण एकुलती कविता म्हण अरे लगेच दंड्यान उचलला मोरा रे मोरा न काय तुझा तुरा मोरा रे मोरा काय तुझा तुरा रंगीचा पिसारा डोक्यावर तुरा बाई वाड्यावर या बाई वाड्यावर या बाई वाड्यावर या एवढं बरोबर राहायचं बाई वाड्यावर या काय केला माहितीये काय बाईने मी लगेच सांगितलं नाही संध्या तू पहिली ते 10वी येऊ नको तुला शाळेत पास करून टाकला तुझ्या तोंडाला माहिती तुला कशाला बोलवलं माहिती कशाला बोललो कशाला गवळणी अडवायचे आहेत. काय गवळणींना अडवायचं. गवळण हात तरी होतो तू बघितलेलं नाही. अरे गवळणच्या पोरी तू बघितलेलं नाही. अरे अजिबात बघितलेला अरे नाही. तुझ्या तोंडाला माहिती. अरे दहीदूध काय बेटा दहीदूध काय? दूध होय, आणि दूध दोन्ही ताक पण भेटणार सर्व आहे. गवळणाच्या पोरी हात तरी होतं. बाबा दाखवतोय कसा. असं बघ. ए, तुला कोणी विचारलं? अरे ही मिरचीवाली गवलन अरे ही बघ बसलेली अरे तू काय बोलला दुसरं माझं शोक फिरल तशी तुझी नजर फिरली पाहिजे होय का? आता मी जसं बोट फिरवेल तशी तुझी नजर फिरली. अरे तू फक्त फिर मी बघणार आहे ना मी बघणार आहे तू फक्त फिर आता काय बघ. हा
दगड काय बोलली? पांढऱ्यावर ना, दहीतून पांढरा. म्हणून त्या बांधल्या मी आज तुका दगड काय कोणतं देतोस? हे जाऊ दे, त्याच्यात एक सानिध्याची मावशी आहे म्हणजे तुझ्या आईची पाचवी बहीण. पाचवी म्हणजे सहावीला पण आणायची. तिला बोल आलेल्या कुठून जाणार कुठे मग तिला बोलवून घ्या. हा बरोबर. डोकं जातंय रे. अगं ये मावशे अगं तुझं सर्व घेतो थांब जरा. अगं ये माईशे तिला काय मानान बिनान बोलवायला लागतं कशी बोलवता त्या भाषेत बोलवतो. अगं हे बुलतुचे तुझं नाव बुलतुचे नाही मग कशा आली फुलं कशाला आली फुलं आवाज कोणाला दिलास मसेला कुठे आहे म्हणता का मला बाई अगं काय हे नाही तुला माहिती नाही. अरे हे तुला नाही माहिती अगं खरंच नाही माहिती. अरे याला म्हणतात लटकन म्हणून माझी नजर जाते तिथं पटकन. अगं तुझ्या या खूपच काय आणि शपथ मावशी हे का काय खाली जपत. अरे तुला नाही माहिती नाही. अरे हे माझ्या नवऱ्याचं लायसन आहे लायसन. डुप्लिकेट आहे ना खरं 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 बोलायचा खोटं बोलायचं ना. अरे ओरिजिनल आहे ओरिजिनल आहे. काय तुला पाहिजे नको नको सगळं बस तुम्हाला दिलं. आई शपथ मावशे तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. अरे काय आणलंय माझ्यासाठी. अगं खरंच आणलंय. खरंच तू माझ्यासाठी काहीतरी आणलंय. खरंच आणलंय. अगं पोरी न हे बघा आणि माझ्यासाठी काहीतरी आणलंय. त्याच्यासाठी पण आणलंय. काय आणलंय हे सुद्धा मा मी काय म्हणतो इथले मी जे काय बोलत तुम्ही तिघांनी मावशीच्या बोलाकडे लक्ष द्यायचा. बरोबर मावशी आई लाव लुलू लुलू मला तुझ्यासाठी आणलं मला तुझ्यासाठी आणलं मला तुझ्यासाठी आणलं म्हणून तुम्हाला सांगितलं होतं मावशीच्या बोलाकडे लक्ष द्या. मावशी अशी फुलं अरे गोटात म्हणजे आंबोड्या आंबोड्या हे मला समजलं अशी हो. असे जरा खाली वर्ग गेलं कसं वाटतंय. बरं वाटतंय ना मग मला माहिती होतं तुला घातल्यावर बरं वाटतं. तिला बोल आलेल्यापासून जाणार कुठे बोलतोय पता पता सर्वांच लाईनीत घेतलं माझा एक उद्या गेला तुला घेऊन म्हणतो. अरे खरंच माझा गेला ऐक तर हा नाव घे म्हणतो नाव घे म्हणतो इकडं इकडं नाव घे म्हणतो नाव घे म्हणतो. नाव घ्यायला मी कशाला लाजू. मी कुठे बोलतोय तुला नाव घ्यायला मी कशाला लाजू. आणि हा मेला घालून आलाय बघा बायकोच आपला लाजू. अगं आजकाल ती पॅशन आहे ती तुला काय माहिती. अरे तू एक माझं छानचं नाव घे. काय म्हणतेस काय बरोबर हा लगेच घेतो. परसावतल्या भोपल्याला एवढा मोठा 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 भोपला. अगं मावशे मग तू जर माझ्यावर प्रेम करशील तर या खालच्या पटलीला नाही आहे पटलीला नाही कसा दुसरा येतो. अरे काय तू स्पष्ट बोल. अगं बिग बॉस मध्ये होती निकी आणि मावशे याला खायला आवडते तुझी कालची चिकी. मावशी काल लोणावळ्याला गेलेला आता म्हणून तो बोलतोय कालची चिकी म्हणजे कालची चिकी. मग तुला काय वाटलं स्पष्ट बोलणं लोकांना पण ऐकायला का ऐकायला बोलवलं कसं बरोबर नाही. हे म्हणजे तुम्ही आलेल्या कुठून जायचं कुठं. अरे आलेल्या गोकुळातून जायचं मथुरेचा रस्ता प्रतिबंध आहे. आम्ही या रस्त्याने तुला जाता येणार नाही. का जाता येणार नाही. हा अरे ह्याचं नाव काय म्हणते अरे ह्याचं नाव तानाजी. दिवा अजून आहे दिवा आहे बघ माग तसा नव तुला माहिती आहे
कसली गाडी भेटली तीच आपल्याच पकडायची. दिव्यापर्यंत शेवटची गाडी नाही त्यांनाच तुला काय करायची आहे? आईतच जाईल चालत. ये इथं जाती नटवा आहे. हा मनापासून बघतोय पुचका पुचका बघ तिथे का नाही चाला बघितलं. अरे तू कोण रे? काय तुम्हाला ओळखलीच नाही बाय कोण तू? अरे पोरगा ना. पोरगा बिका सर्व घरात ठेवायचं. मी तुझी आई आहे. अरे मग मगापासून तेच बोलतोय. मावशी अरे मगापासून मी तेच बोलतोय. माझ्या आई तुकडे सांगासाठी आहे. हे मोठ्या भोपलाकडून आला. हा यमाजी आणि हा तानाजी. अरे हा यमाजी, हा तानाजी, हा पुष्पा आणि तू कोण? धर्माजी. यमाजी, तानाजी, धर्माजी म्हणजे आजोपंजोबांची नाव ठेवली. आजोपंजोबांची नाव आहे. तुला बाजारी जाता येणार नाही. अरे का जाता येणार नाही? मावशी असं काय विचारते? बाई ही अप्सरा कोण आली पुढं? हे मेल्या लांब उभा राहा, लांब उभा राहा आता. म्हणजे अंतर ठेव. मध्ये मावशी तिला ओळखलं नाही पण मी ओळखले बघ. तू ओळखलास? हो. तेव्हाच म्हटलं हे 56 गावं फिरून आले मी कसल्या ओळखलं? कशी ओळखलं माहितीये? मी माझ्या पाठच्या वर्गात होती. पाचव्या वर्गात होती. पाठच्या वर्गात होती. तू पाचव्या वर्गात होती, मी पाचव्या वर्गात होती. माझ्या पाठच्या वर्गात होती. ही पाचवी. मला त्याचं काय माहिती का? हा माझ्या मोर आणि मी याच्या माग असं. आता पण हा तुझ्या पुढं आणि तू याच्या मागे. हो. कुठं बघितलं माहितीये काय? अगं खालच्या स्टेशनजवळ अगं हा नूडल्सवाला. 10 रुपया 10 रुपया 10 रुपया 10 रुपया. हे मावशी या बाजार घ्यायला उशीर होतोय. इकडे ही बोलते बघ का जाता येणार नाही. का जाता येणार? देवांचे संस्कृती सुद्धा मग तुमच्याकडे कायदा वगैरे आहे का? कायदा सर्व आहे आमच्याकडं. अरे हे तुझं नव्हतंय काय? काय बघू नको. ही मागाशी माझ्या जवळ आलेली हिची वेणी आली माझ्या जवळ. अरे काय गं? ए, मावशी काय तू काय ऐकते? मी काही एवढी जवळ नव्हते गेले. अगं 4 बिघा लांब असलीस ना तरी पण काय झालं. लोची मग कन्नडाची पाठ. मावशी काही भाजी नाही. अरे तुमच्याकडे कायदा असेल तर सांगा. त्या पोरी नाही ऐक तर. हे पहा डोंगराला गणपती डोंगरावरचा गणपती यांच्याकडून आमच्या कार्यक्रमासाठी शेवटची गाडी बघ अजिंक्य. गाडी शेवटची. Yes,
मावशीच्या पोरी आहेत. अरे त्या मावशीला विचार, ऐकलास का आमचा काय? मावशीच्या पोरी होय. एकावर एक करतात. किती गं पोरी तुझ्या? अरे या माझ्याच पोरी आहेत. आता एकावर एक किती पोरी तुझ्या? अरे एका मध्ये 7 पोरी आहेत. 7 पोरी मग खाली चिरांनी कशी काय? अरे ते चिरली काय तर राहू दे. अरे मावशीला ऐकलास कायदा? ऐकलंस का आमचा कायदा? हो ऐकला ना. या कायद्यानुसार तुला खाली बसलंच पाहिजे. अगं मावशी, तसं पण आपल्याला चालू करून हा थकवाला आहे. आपण थोडा वेळ विश्रांती घेऊया. बस बघू नको. बसल्या नाही. बघ. हा. अरे होय जरा जिंगे. शेवटची गाडी बघ ना. शेवटची गाडी बघ ना. दादा पण पोचणारी बघ. बसलेली नाही. अरे चहा दिला. 12:30 बाय खाली बस खाली बस. दीड वाजेपर्यंत दादरवरून गाडी असते. नाही, इथून जाणार आहे. बरं, सकाळी ना शांत करायचं वाटतं. मला बोलवते. नाही, दादरला. मी आलो तर जयदूत भेटल. शेवट किती आहे? नक्की. 1:09. आणि माझ्या दादरवरनं कल्याण बिल्याण काय आपले काय 12:30 लास्ट आहे. मला माहिती आहे. मी तिकडे बघणार होता. मला माहिती पण नाही. 12:30 आहे. पाहुणे भेटेल. ते 15 8 पे पोचला येईल ते गाणं सांगला. कर्जत भेटेल मग 12:30 काय भेटणार मला 8 प्रवास आला. अरे मला आवडेल काय? चालेल कोण? आता मला ते जेवण बघायचं मनी काय का आई रवी बोलताना ओठांचा केला चंबू आता इथे गोंधळ आहे पुढं. गोंधळ आहे इथे गोंधळ. कुठं? रोडवरची हाय मनी काय आज आई रवी बोलताना ओठांचा केला चंबू मला नाव घ्यायला सांगतो तुझ्या मोला तिरडीचा बांबू आता चालू आहे. हा, देवीचं चिंचेचा बांबू एक आणून इथं ठेवला नाही. दुसरा उठा आहे. हा, बरोबर. ते तुला न्यायला आणलेले आहेत. पण तिकडनं चालू आता मी इकडे झाला की तिकडे झालं परत. आमच्या कायद्यानुसार तुला पण खाली बसलंच पाहिजे. सर्व बसल्यात संपलेली आहे. चला मग जेवणार. चला याच्यावर 100 रुपयाला पारितोषिक आहे. आणि तुमचे समाचार नाव मी एकदा सुद्धा मला सांगितलेली कामगिरी अजून अपुरी दिसते. आपणच जाऊन ते पूर्ण केले पाहिजे. गौरवनीनो वडाला फोन करतो. साईड नाही माझ्याकडे. कोण आपण? मलाच म्हणतात श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान असे म्हणतात. ए देवा ए सर बाई बनवा, बेंबी दाम, कटेवर या आणि विठ्ठल विठ्ठल करत असतात. हा युग तरी कोणता? कलियुग. कलियुगातील सारे अलंकार ग्रंथ आहेत. मग सांगा तर आपल्या जन्म पुन्हा. ऐक तर. अशी बऱ्यापैकी होतं तर मध्ये झालं ना पोलीस मारायला सहस्रादिना ऐकही
सहस्राधिनामा धर्म करणारी सहस्राधिनामा धर्म करणारी सहस्राधिनामा धर्म करणारी सहस्राधिनामा धर्म करणारी मीच नारायण कैस राम श्याम मीच नारायण कैस राम श्याम
देव आहेत. आपण यांना शरण जाऊया. हॅलो 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 हॅलो